तर तिथे गेल्याच्या नंतर मला समजलं की माझा गर्भाशय काढायला लागेल. माझं थोडंसं असं पोट दुखत होतं आणि माझी म्हणजे अंगावरचं ब्लडिंग वगैरे जास्तीची जात होती. तर मी संभाजीनगरला दाखवलं, पण त्यांनी मला सांगितलं की गर्भाशय काढायला लागेल, पण माझी मानसिकताच नव्हती की एक मला गर्भाशय काढायचं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मी आणखीन एका डॉक्टरांशी बोलले, पण त्यांनी पण मला तेच सांगितलं की गर्भाशय काढायलाच लागेल म्हणून. पण नंतर तरी पण माझी मानसिकता होतच नव्हती, कारण मी ठाम होती की मला गर्भाशय काढायचंच नाही म्हणून. मग नंतर मी आणखी 1 महिन्याच्या गोळ्या घेतल्या आणि 1 महिन्याच्या गोळ्या घेतल्याच्या नंतर जस्ट मी एक रील पाहता अहिल्यानगर मधील मातृत्तम वुमेन हॉस्पिटल मधली एक रील पाहिली पंकज मते सरांची. त्यात असं सांगितलं होतं की म्हणजे गर्भाशय काढायची आवश्यकता नाही, आपण नुसती गाठ काढून गर्भाशय वाचवू शकतो. तर सरांनी फक्त माझी गाठच काढली आणि माझा गर्भाशय वाचवला. आणि एवढं छान ऑपरेशन केलं की मला असं वाटलं पण नाही की माझं ऑपरेशन झालंय म्हणून. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि सुविधा पण खूप छान आहेत तिथल्या.